दुसरा भाग जो आहे या लेसनचा, इन द सेकंड पार्ट ऑफ दिस लेसन, रायटर अगेन एक्सप्लेन द अनदर क्रॉप्स. द नेम ऑफ दिस क्रॉप इज राईस and that's why the another part is known as the saint of rice. In this experience he also explained his various types of experience. In the second part of the lesson, the saint of rice, the writer described that why nowadays people attract toward the hybrid crop rather than good traditional variety of crop. मग या भागामध्ये लेखक एक्सप्लेन करून सांगतो की आज लोकांचा ओढा हा मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल टाईप ऑफ जे क्रॉप्स आहेत, प्रोडक्शन आहेत, त्यांच्याकडे जास्त आहे रादर देन देअर ट्रॅडिशनल मेथड ऑफ प्रोड्युसिंग व्हेरियस क्रॉप्स. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आज आपल्याला बाजारात असल्याचे दिसून येते आणि त्याच्यापैकी एक याच्यामध्ये सांगितलेली आहे, ती म्हणजे राईस. वेन द रायटर मीट नंबर्स ऑफ पीपल अँड आस्क देम the reason why they are producing the hybrid crop just a rice, then the people told many reasons. When writer find himself in a confusion why the people are following such types of hybrid crops, then when he asked this question to the various people gives various answer. Just like as they says that the hybrid crops can produce a yield production. मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन देणारे हे हायब्रिड क्रॉप्स असतात. ॲज वेल ॲज दे आर शॉर्ट टर्म क्रॉप्स. अगदी कमी वेळामध्ये ते येतात. दे कॅन टेक इन देअर फार्म अनदर क्रॉप्स आल्सो ड्यू टू द पिरियड ऑफ 10 months. म्हणजे 10 महिन्याचा जो काही कालावधी असो शेती करण्याचा, त्याच्यामध्ये एकाच कालावधीमध्ये 2-2 पिकं ते घेऊ शकतात जर त्यांनी हायब्रिड क्रॉप्स घेतलं तर. अशा प्रकारची कारणं ते लेखकाला याच्यामध्ये समजून सांगतात आणि म्हणून ते सांगतात की दॅट्स वाय देज आर शॉर्ट टर्म क्रॉप्स, दॅट्स वाय दे आर प्रोड्युसिंग दिस हायब्रिड क्रॉप. द रायटर सेड इन स्पाइट ऑफ ऑल दीज थिंग्स द रायटर ट्राय टू फाइंड आउट द ट्रॅडिशनल व्हेरायटी ऑफ सेंटेड राईस, बट रायटर डिसाइडेड that I will not follow the what it may be the way which is accepted by other farmer, but writer want to do something extraordinary in this field, and that's why he start his search for the traditional variety of scented rice. आणि त्याचं नाव आहे कासबाई. आणि अशा प्रकारे एक हायब्रिड क्रॉप्स असलेल्या कासबाई नावाच्या तांदूळाच्या जातीचा शोध आपण घेऊन दाखवायचा आहे असं लेखक ठरवतात आणि तेच उत्पादन घ्यायचं असं ठरवतात. तर नेक्स्ट पार्टमध्ये रायटर एक्सप्लेन हिज एक्सपिरियन्स, हाऊ मच ट्रबल ही हॅव टू फेस टू फाइंड आउट these crops seeds. पहा, फॉर दॅट आफ्टर अटेम्प्ट ही मीट अँड व्हेन he is going in search of this kasbai, he faced numbers of problems, but after some time he meet with a man named देवा हंडा नावाच्या एका गृहस्थाला ते भेटतात. तो कोण असतो मग? एन एक्स सरपंच ऑफ द विलेज. When the writer asked him about the Kasbai, the Dev Handa drafted into the past. आणि जेव्हा ते त्या गावामध्ये जातात, वेगवेगळ्या गावांना व्हिजिट देतात आणि अशा प्रकारचे ट्रॅडिशनल काही वेगळ्या जातीचे सेंटेड तांदूळाची जात मिळते काय असं विचारतात, तेव्हा लोक सांगतात की ही जात आता कुठेही तुम्हाला मिळणार नाही. कारण काय, कम्प्लिटली सर्वच्या सर्व फार्मर ॲक्सेप्टेड द हायब्रिड क्रॉप्स ओनली. परंतु खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना एक व्यक्ती त्या गावामध्ये मिळतो, त्याचं नाव असतो देऊ हांडा आणि तो त्या गावचा एक्स सरपंच असतो. वेन द रायटर आस्क हिम अबाउट द कासबाई, देव हांडा ड्राफ्टेड इन टू द पास्ट, हिज आईज टर्न ड्रीमी. ही फील व्हेरी सॉरी. कारण बऱ्याच दिवसानंतर, बराचसा कालावधी गेल्यानंतर कोणीतरी गावरान किंवा ऑर्गॅनिक क्रॉप्सच्या सीड्सच्या बाबतीमध्ये विचारत आहे. तेव्हा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो की कासबाई नावाचा राईस हा किती सुंदर होता, कशा पद्धतीचा त्याचा घमघम वास येत होता आणि किती तो टेस्टी होता. ते दिवस त्याला आठवतात आणि अशा प्रकारच्या
feelings and gestures appear on the face of this person. His eyes turned dreamy. He told writer that how the entire village at one time grew only kasbai. He explained his experience. Once upon a time, whole village used to produce kasbai, but nowadays no one produce this kasbai type of rice. He told many past stories of aroma of kasbai. आणि किती सुंदर होता, कशा प्रकारची टेस्ट होती, अशा प्रकारचे सर्व एक्सपिरियन्स देहू share with the writer. Then when he asked about these crops, the Devu Handa told him, he told, today all the farmers shifted to growing the new hybrid varieties with the advance of irrigation. Farmers were tempted to grow the second crop. आपण याच्या आधी सुद्धा पाहिलं की शेतकऱ्यांनी वेगवेगळी कारणं सांगितली की त्यांनी ट्रॅडिशनल सीड्स असलेलं हे वाण का सोडून दिलं, तर लोकांनी त्यांना सांगितलं की आता पाण्याची व्यवस्था आहे, एका शॉर्ट पिरियडमध्ये शेतकरी लोक 2-2 पिकं आता घेऊ शकतात. आणि अशा प्रकारची वेगवेगळी कारणं त्यांनी सांगितली. पहा, व्हेन अगेन रायटर आस्क्ड हिम अबाउट द सीड्स कासबाई, ही टोल्ड दॅट द ओनली पीपल हू स्टील ग्रीव इट वेअर द आदिवासीज इन द हॅमलेट ॲट द फूट हिल ऑफ माउंटन इन द नेक्स्ट विलेज Asarvari. The old man, Dev Handa, told him that if you want to search out these types, the seeds of kasbai, then you have to go to the Adivasis, the people those who are living in the mountain. Even today also they are producing these types of crops. They are not using any type of pesticide as well as any type of chemical. They want to fulfill only their own needs. They do not want to earn more money. That's why these peoples only traditionally producing these types of crops. Then next, by facing many problem or the difficulties, just as the local dialects, writers find out some person or the people who grew this rice. Then he also start his campaign to find out the rice kasabai. He faced various types of problem. First of all, he don't know where is the village of Asavari, as well as he have to wander here and there in the mountain. There is also again the one problem, the dialect, म्हणजेच बोली भाषा. त्या लोकांची भाषा यांना समजत नव्हती, यांची भाषा त्यांना समजत नव्हती. अशा वेळेस त्या लोकांकडून कासबाई नावाचं वाण शोधून काढणे किंवा मागणे फार कठीण गोष्ट होती. बट ड्यू टू दिस डिफिकल्टी, the rice from the village Boripada, some people told them, there is the village in the mountain, Adivasi peoples are living there, the name of this village is Boripada, you have to go there. And when he visited this village Boripada, he saw there is an old woman who gave him the seeds of kasbai rice. आणि त्या ओल्ड वुमनने याच्यासोबत आता यांनी एक मध्यस्थी व्यक्ती त्याच्यामध्ये ठेवला आणि ते एकमेकांना ट्रान्सलेट भाषा करून सांगत होते. अशा पद्धतीने त्यांच्यामधला कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला. आणि द ओल्ड वुमन बिकम रेडी टू ऑफर टू गिव हिम द सीड्स ऑफ कासबाई. विथ द ग्रेट डिफिकल्टीज रायटर गॉट इट. ही फील व्हेरी हॅपी अँड वंडर अबाउट द पीपल who is living in unknown mountain, preserving biodiversity and old tradition. Even the writer also feel very sorry about these people, as well as he feel very proud of that there are also some people, those who are living in India, and they are preserving the real Indian culture away from the cities in the mountain. Some Adivasi peoples, they are preserving our traditionally crops also, tradition also. He feel very happy. Lastly, writer said that the old woman's world is remain unspoiled. पहा, खूप छान वाक्य आहे. या पाठाच्या शेवटी लेखक म्हणतो की ओल्ड वुमन्स वर्ल्ड इज रिमेन अनस्पॉइल्ड बाय द प्रोग्रेस. एकमेव ती नॅचरल ऑर्गॅनिक माणसं जी डोंगरामध्ये राहतात, ही वुमन सुद्धा तशीच आहे. पॉल्युटेड सिटीमध्ये स्पॉइल झालेल्या जीवनापासून ही वुमन खूप दूर आहे
आणि तिने आपले कल्चरसुद्धा प्रिझर्व करून ठेवलेले आहे. द ओल्ड वुमन वर्ल्ड इज रिमेन अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस अँड ही फील ग्रेटफुल फॉर दिट. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं की ड्यू टू दिस होल लेसन एक्सपिरियन्स writer explain his experience how he searched the organic seeds of scented rice. The name of this rice is kasbai. For detailed information you have to read this lesson through paragraph to paragraph or line to line. Thank you.